हरिभजना विन काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भ्योनी भवा, भेटी नाही जीवाशिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हा अभंग आहे संत सोयरोबानाथ आंबे यांचा. मुलांनो, तर आज आपण सोयरोबानाथ आंबे यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आपल्या पाठ्यपुस्तकातील 11व्या पाठातून. पाठाचं नाव आहे गोमंतकाचा ज्ञानदिवा. गोमंतकाचा ज्ञानदिवा. अनंत आंबिये हे सावंतवाडी संस्थानातील एक कुलकर्णी. पेडणे तालुक्यातील पाली गावचे कुलकर्णी पद त्यांच्याकडे होते. आता कुलकर्णी पद म्हणजे काय, तर अगोदरच्या काळात, संस्थानिकांच्या काळात राज्यकारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळी पदे निर्माण केली जायची आणि त्यापैकी कुलकर्णी हे एक पद होते. तर या पदावर जी व्यक्ती असायची त्याला गावातील वसुली करून हिशोब ठेवावा लागत असे. तर असे हे कुलकर्णी पद अनंत आंबिये यांच्याकडे होते आणि काही वर्षानंतर ते आपल्या मुलांबाळासह बांदा येथे स्थायिक झाले. आता बांदा हे एक शहर आहे जे गोवा महाराष्ट्र बॉर्डर जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर या बांदा येथे ते स्थायिक झाले, राहायला आले, सेटल झाले. अच्युत हा त्यांचा मुलगा आणि घरी त्याला सोयरू या नावाने हाक मारायचे. वडिलांनंतर कुलकर्णी पद अच्युतकडे आले, पण या नोकरीमध्ये त्याचे मन रमत नव्हते. लहानपणापासून तो आपल्याच तंद्रीत असायचा. तंद्रीत असणे म्हणजे स्वतःच गुंग असणे. चिंतनात म्हणजे विचार करण्यात, मनन करण्यात त्याचा बराच वेळ जायचा. त्याला भजनाची अतिशय आवड होती. एके दिवशी स्नान आटोपून म्हणजे आंघोळ आटोपून अच्युत देवपूजेला बसला होता. एवढ्यात सावंतवाडीहून निरोप आला. राजेसाहेबांनी त्याला ताबडतोब दरबारात बोलावले होते. आता दरबार म्हणजे काय, तर राजांची सभा घेण्याचे एक ठिकाण, त्याला दरबार म्हणतात. तर त्यांनी त्याला दरबारात बोलावले होते. अच्युतने पूजा आटोपली म्हणजे त्याची पूजा करून झाली. जेवण तयार झाले नव्हते. घरात एक पिकलेला फणस होता. त्याने वाटेत खाण्यासाठी तो फणस बरोबर घेतला आणि सावंतवाडीस निघाला. कारण पल्ला खूप लांबचा होता आणि वाटेत खाण्यासाठी काहीतरी बरोबर असावे म्हणून त्याने तो फणस बरोबर घेतला. त्या चालताना त्याच्या मनात पुन्हा पुन्हा एकच विचार येत होता, या कुलकर्णी पदातून मुक्त व्हायलाच हवे, म्हणजे या पदातून आपण सुटका करून घेतली पाहिजे. गरिबाकडून वसुली करणे म्हणजे रिकव्हरी करणे, पैसे घेणे हे आपल्याला जमणार नाही. तर हा विचार त्याच्या मनात चालू होता. चालत चालत तो इन्सुली गावातील डोंगराच्या पायथ्याशी पोचला. दुपार झाली होती. अच्युत विश्रांतीसाठी झाडाखाली एका खडकावर बसला. आराम करण्यासाठी तो एका दगडावर बसला. त्याला भूक लागली होती. त्याने फणस फोडला. पहिला गरा तोंडात टाकणार तोच बाबूजी हमको कुछ देता है हे शब्द कानावर पडले. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर एक साधू उभा होता. त्याची वस्त्रे भगवी होती. अच्युतने साधूला नमस्कार केला. मागचा पुढचा विचार न करता त्याने अख्खा फणस साधूला दिला. साधूने बरेचसे गरे खाल्ले. उरलेले 5 गरे त्याने अच्युतच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, तुम सच्चे हरिभक्त बनोगे, तुम्हारी कामना पुरी हो जाएगी. आता मात्र अच्युतने कुलकर्णी पद सोडण्याचा निर्णय पक्का केला व तडक सावंतवाडी गाठली. त्याने राजवाड्यात प्रवेश केला व महाराजांना वंदन केले. आपली लेखणी त्याने महाराजांच्या पायाजवळ ठेवली आणि म्हणाला, महाराज, आजपासून मला कुलकर्णी पदातून मुक्त करा. आता कुलकर्णी पदाच्या जबाबदारीतून अच्युत मुक्त झाला होता. परमेश्वराच्या चिंतनासाठी त्याला भरपूर वेळ मिळाला. मुलांनो, हा अच्युत म्हणजेच थोर संत सोयरोबानाथ आंबिये. त्यांनी अनेक अभंग रचले व लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविला. त्यासाठी ते भारतभर फिरले. आजही त्यांचे अभंग मोठ्या भक्तिभावाने गातात. आपल्या एका प्रसिद्ध पदात ते लोकांना उपदेश करताना म्हणतात, हरिभजना विन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान देवा मालवू नको रे.